नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, तुम्हाला माहिती आहे मी माझ्या मुलाकडे लिंचोपिंग या छोट्याशा शहरामध्ये आहे. माझ्या मागे तुम्हाला दिसतंय ही वस्ती आहे. आत्ता सकाळचे 9 वाजलेले आहेत. पावसाळी वातावरण आहे, पण पाऊस येईल दिवसभरात, तो कधीही येतो आणि आपल्याला पत्ता लागू देत नाही. चोरून लपून येतो, आपल्याकडच्या सारखा वाजत गाजत येत नाही. तेव्हा आता आपण लिंचोपिंगला फिरायला जाऊया, चला. ललितच्या गॅलरीमध्ये चिमण्यांची शाळा भरलेली आहे. त्या बघा, एवढ्या चिमण्या मुंबईत आपल्याला बघायला मिळत नाहीत. या एकसमया व्यवच्छेदे करून इथे गॅलरीमध्ये दाणे टिपतायत. सकाळचे वाजले आहेत 9. वातावरण बघा, पूर्ण पावसाळी आहे. इथे पाऊस आलेला कळत नाही. आपल्याकडे कसा वाजत गाजत येतो, तसा इकडे अगदी सायलेंट येतो. जेव्हा काचेवरती पावसाचे थेंब दिसतात पाण्याचे, तेव्हा कळतं की ही पाऊस पडलाय. त्या बघा कशा मज्जा मज्जा करतायत. मंडळी, आमच्या मुलाच्या गॅलरीतनं दिसणारं हे बाहेरचं दृश्य बघा. ही हेमंताची शोभा आहे. आपल्याकडे 6 ऋतू असतात: वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. इथे तसं नाहीये. इथे फक्त 4च ऋतू असतात: वसंत, ग्रीष्म, हेमंत आणि शिशिर. त्यातला हेमंत ऋतू चालू आहे. ही हेमंताची शोभा बघा. हे सगळी झाडांची पानं सगळी सोनेरी झालेली आहेत. ही बघा, त्यांच्या त्यांच्या हिशोबानुसार त्याने रंग पालटलेला आहे. ही बघा, ही एक शाळा आहे, लहान मुलांची शाळा आहे ही. हे बघा, तुरळक ही आत्ता मला बऱ्याच वेळाने ही 3 माणसं दिसलेली आहेत इथे. हा रस्ता बघा, संपूर्ण निर्मनुष्य रस्ता आहे. बारीक पाऊस पडतोय. इथे कळत नाही पाऊस कसा पडतो ते. वारा वाहतोय. टेम्परेचर आहे 6 डिग्री. आज उद्या दोन्ही दिवस पूर्ण वेळ पाऊस दाखवतोय. एका घराच्या बॅकयार्ड मध्ये ही बघा कशी मांजर एकदम छानपणे बसली आहे, बघितलं? आणि आता ते इकडचं हॅलोवीन आहे ना, तर ते पण बाजूला ठेवलेलं आहे बघा, भोपळ्याचं हे करून. हे बघा बघा कशी बसली आहे मनी. आणि हे हॅलोवीनचं बॅकयार्ड मध्ये केलेलं. हे बघा, हे बघा. कशाला मोकळी जागा. ही एक आम्ही चालत आलो आणि इथे बघा, हे संपूर्ण असं विटांच्या राऊंड विटांनी, हे बघा अशी मोकळी पूर्ण जागा आहे ही बघा. मधुरा, हे काय आहे? हे कशासाठी केलेलं आहे? जरा माहिती सांगशील का मला? हे एक त्यांनी असं ऍज इन ओपन थिएटर आपल्याकडे जसं असतं ना, तसं बांधून ठेवलंय त्यांनी. हा, इथे तुम्हाला एखादा छोटेखानी कार्यक्रम करायचा असेल किंवा कुठला एखादा सेरेमनी करायचा असेल, तर इथे त्यांनी हे छोटंसं स्टेज बांधलंय बघा, डाव्या साईडला. हा, स्टेज सारखं केलंय. तुम्ही म्हणजे इथे आपण कार्यक्रम वगैरे छोटा डान्स म्हणा काय आपण सादर करू शकतो ना. कुठलं गॅदरिंग करायचं असेल, फॅमिली गॅदरिंग तुम्हाला, किंवा असंच कुठलं कॅम्पिंग किंवा असं काही स्टॉल्स बिल्स हवे असतील या एरियात लावायचे, तर ते तुम्ही इथे करू शकता. ते करू शकता.
आणि अट फक्त काय असते नंतर? अट असं काही नाही, पण तुमचं मॅनेजमेंट तुम्ही घेऊन यायचं आणि कचरा न करता सगळं स्वच्छ करून घेऊन जायचं. हा हे बरोबर, महत्वाचं आहे. हे महत्वाचं. ओके. तर हे बघा मंडळी, सगळं हिरवगार आहे. आता पाऊस पडतोय त्यामुळे सगळी हिरवळ आहे सगळीकडे आणि झाडांना पानगळ आहे सगळी. फॉल सीझन आहे सगळा. काही झाडांवरती जी पानं आहेत ती अगदी लाल आहेत झालेली, काही पिवळी आहेत, ती पण गळून पडणार आहेत. आणि रस्त्यावर तर हा बघा, तुम्हाला दाखवते. हा बघा कसला सडा पडलाय बघा पानगळीचा. हे बघा, हे बघा सगळी पानगळ आहे. पूर्ण रस्ता असा पानांनी भरलेला आहे. आम्ही आता सहज असे चालत चालत इकडची शेती दाखवायला चालली आहे सुनबाई मला, की इथे शेती कशी केली आहे म्हणून. तर ह्या बघा, ह्या आम्ही पायवाटेने जी चाललोय त्या रोडवरती ही 2 झाडं आहेत. जसे काही द्वारपाल उभे आहेत असं वाटतंय 2 बाजूला. इतकं उंच आणि असं झाड आहेत ही 2 झाडं. छान वाटतात ना. आम्ही आता शेत बघायला ज्या दिशेने चाललोय त्या रोड साईडला. सुनबाई, ही कसली झाड आहेत? इकडे शोला म्हणून पण लावतात आणि बॅकयार्डला एक आपल्याला काय म्हणतात त्याची भिंत तयार करण्यासाठी पण लावतात. हा, अच्छा अच्छा. पण ह्यांना पर्टिक्युलर नाव काय ते? नाही, ते मला कल्पना नाही. हा, पण बघा ना किती सुंदर अशी एका लाईन मध्ये अक्षी लावली आणि मस्त उंच झाली आहेत ती. आणि ती प्रॉपर ट्रीट करतात नंतर ते लोक. हा, छान एका लेवलला दिसावी. हा हा हा, अच्छा. ते इकडे काम करतात. हा, म्हणजे त्याची एक अशी भिंतीसारखं आणि लेवल दिसायला पाहिजे. चांगली दिसावी. हा, म्हणून ते पण केलं जातं. वा. आता आम्ही फिरत फिरत इकडे शेती बघायला आलो. ही बघा, ही आता इथे एवढ्या लांब लचक पट्टा आहे हिरवागार. आणि माझ्या मते हे त्यांनी बटाटा लावलेला आहे. हा सगळा माझ्या माहितीप्रमाणे हा सगळा बटाटा आहे बघा, पूर्ण अगदी. ते जे लाल दिसतंय ना आणि ते जे ते लाल कौलारू जे दिसतंय मोठ्यासारखं, हा, तिथे ते लोक मशिनरीज ठेवतात. ते बघा तिकडे हिरव्या रंगाचा एक ट्रॅक्टर सारखं ठेवलंय. हो 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 हो. झूम करून थांबा एक सेकंद. हा, ट्रॅक्टर ठेवलाय. हो. त्याच्या मागे जे असं पिवळं आणि लाल आहे त्याचं घर आहे बहुतेक. आणि ती जी पांढरी शेड दिसते गोलाकार, त्याच्यात बहुतेक सगळी मशिनरी ठेवतात. आणि हे जे लाल आहे ते आपल्याकडे कोठार कसं असतं धान्याचं, तसं काहीतरी असेल. म्हणजे शेतीतलं निघालेलं जे काय उत्पन्न असेल, पीक असेल, तर ते तिथे साठवणूक कोठ. हा, म्हणजे कोठार आहे म्हणायचं थोडक्यात. हा, अच्छा. तर हे बघा असा पूर्ण हा बटाटा लावलेला आहे. छान. आणि हे मुलाच्या घरापासून साधारण 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. आम्ही तिथपर्यंत चालत चालत येऊन हा शेतीचा हे घेतलाय व्ह्यू पूर्ण. नमस्कार मंडळी, मी नीता खरे. आपलं चॅनल, यूट्यूब चॅनल मी माझं तुम्ही, ह्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि आज मी थेट लिंकोपिंग स्वीडनमधनं आज तुम्हाला तुमच्या भेटीला येते आणि हा व्हिडिओ तुम्हाला आता दाखवते. हे बघा, आता इथे या शाळा आहेत लहान मुलांची आणि मोठ्या मुलांची. तर इथे बाहेरच्या बाजूला हे बघा लहान मुलांना खेळण्यासाठी मस्तपैकी घसरगुंडी आहे, झोपाळा आहे छान, हा सीसॉ आहे. हे बघा, हे सगळं मस्त छोट्या मुलांसाठी आहे. आणि ह्या कोर्टमध्ये बघाल तर हे बघा मस्त बास्केटबॉलचं कोर्ट आहे. हे बघा, बघितलात, छान आहे अगदी. फुटबॉलचं कोर्ट पण आहे. हे इथे
त्यांना practice पुढे करण्यासाठी. पुढे हे लॉन आहे ते मोठ्यांसाठी फुटबॉल प्रॅक्टिस करायला आहे. छान. वा मस्त आहे. मोठ्यांसाठी पण खेळण्याची ही आणि लहानांना सुद्धा मनोरंजन. आणि लहानला लागू नये म्हणून ही सगळी वाळू घातली. हे बघा किती काळजी घेतली जाते लहान मुलांची की इथे मुलांना पडून लागू नये म्हणून. बघा सगळी वाळू पसरवून ठेवली आहे ह्या गार्डन मध्ये. खूप काळजी घेतली जाते लहान मुलांची इथे. छान. हा सुनबाई हे कशासाठी ठेवलंय बरं? हे टेबल टेनिस टेबल आहे. इथे तुम्ही तुमचे इक्विपमेंट घेऊन यायचे हा आणि इथे मग तुम्ही टेबल टेनिस खेळू शकता. वा छान आहे एकदम. ज्यांना कोणाला आवड असेल त्यांना. हा फक्त आपले बॉल बॅट्स वगैरे आपले हे सगळं घेऊन तुम्ही यायचं तुमचं घेऊन यायचं बस. वा आणि इथे खेळायचं. मस्त छान एकदम. वा सुंदर आहे. तर मंडळी हे होतं लिंचोपिंग. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थंडी आहे, मी आतमध्ये पळतोय.